नमस्कार. सर्वात प्रथम शिवजयंतीच्या आपण सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज एक मॅनेजमेंट गुरु होते. तर ते कशा पद्धतीने मॅनेजमेंट करायचे ते आपण समजून घ्या. कारण की छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक व्यक्ती नसून एक व्यक्तिमत्व होतं, एक आदर्श होतं. हिंदवी स्वराज्य संस्थापकाचं एक आदर्श म्हणून त्या देखील बघितलं जातं. तर आपण त्यांचं मॅनेजमेंट गुरु कसे होते हे फक्त थोडक्यात बघणार आहोत. पहिला मुद्दा होता की त्यांच्याकडे जे आपण म्हणतो लिडरशिपमध्ये जे एक गुण असतो दूरदृष्टिकोन, तर तो दूरदृष्टिकोन त्यांच्याकडे होता. त्याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण देता येईल की रायगडावर जेव्हा शिवराज्याभिषेकाचा सोहळा संपन्न झाला त्यावेळेस तिथे हत्ती होते मिरवणुकीमध्ये. तर बरेचशा लोकांना असा प्रश्न पडला की एवढं मोठे विशाल हत्ती या रायगडावर कसं काय आणले असतील वरती. त्यावेळेस काही क्रेन वगैरे JCB असा काही प्रकार नव्हता वगैरे. तर बऱ्याच जणांना हे कोड होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी हे रायगडावर आणले कसे. तर मग शेवटी त्याचा एक माहिती घेण्यात आली. तर ती माहिती अशी होती की रायरेश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा शपथ घेतली होती हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार, तर तर हिंदवी स्वराज्य स्थापन झाल्यावर त्याची राजधानी कोणती असेल तर रायगड असेल आणि रायगडावर आपला राज्याभिषेक केला जावा, हा दूरदृष्टिकोन छत्रपती शिवाजी महाराजांकडे होता. आणि त्यांनी त्यावेळेस हत्तींचे पिलं वरती आणले होते आणि ते संगोपन करून त्यांची जोपासना करून ती मोठी झाली होती. तर याला म्हणतो आपण आत्मविश्वास आणि दूरदृष्टिकोन. हे मॅनेजमेंटमधलं एक सर्वात महत्त्वाचा पैलू जो छत्रपती शिवाजी महाराजांकडे होता. दुसरा महत्त्वाचा पैलू आहे आपल्याला बघता येईल की संसाधनाचा योग्य वापर. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांकडे जे मावळे होते ते अतिशय कमी प्रमाणात होते, म्हणजे त्यांची संख्या कमी होती आणि समोर बलाढ्य शत्रूंचं सैन्य होतं. तशा सैन्यांसोबत आपण काय केलं पाहिजे ती जी स्ट्रॅटेजी म्हणतो आपण, ती स्ट्रॅटेजी त्यांच्याकडे होती की गनिमी कावा. गनिमी कावा म्हणजे की शत्रूला कशा प्रकारे गाफील ठेवायचं आणि त्याच्यावर हल्ला करायचं, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा हा युद्ध कौशल्यामधला एक चांगला पैलू मांडला आणि म्हणून आपण त्यांना मॅनेजमेंट गुरु म्हणतो. तसंच जोखीम व्यवस्थापन स्ट्रॅटेजी म्हणतो आपण एक, की कशा प्रकारे आपण कुठं जोखीम घेतली पाहिजे. अफजल खानाच्या भेटीला जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही नियोजन केलं होतं ते खरंच फार मोठी जोखीम होती. त्यांना माहिती की हा जो शत्रू आहे हा आपल्याला घात करू शकतो, म्हणून त्यांनी शत्रू आपल्यावर काय हे करू शकतो चाल त्याच्या हिशोबाने त्यांनी वाघनखं घेतली होती, चिखलत घातली होती. तर हे जे काही दृष्टिकोन आहे मॅनेजमेंटचा हा खूप महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे दुसरं महत्त्वाचं मुद्दा आपल्याला बघता येईल की नैतिकता आणि मूल्य हा फार मोठा गुण त्यांच्यामध्ये होता. तुम्हाला माहिती असेल की पूर्वी जे काही लूटमार केलं जायची आपले याच्यासाठी स्वराज्याच्या स्थापनेसाठी, कारण की संपत्ती पाहिजे होती वगैरे. तर त्या शिवाजी छत्रपती शिव महाराजांच्या अगोदर हे जे काही लूटमार करत होते आणि ते आणल्यानंतर ती जे काही संपत्ती तिचं वाटप करत होते. संपत्तीचं वाटप ठीक आहे हो, पण जे काही शत्रुपक्षातल्या महिला घेऊन येत होते त्यांच्यात देखील ते विभागणी केली जायची. तर छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले राजे होते की त्यांनी हा प्रकार वाटायच्याचा आपलं हिस्सा घेण्याचा आणि महिलांचं अवमान करणारा यांनी त्याला विरोध केला. तुम्हाला माहीत असेल की कल्याणच्या सुभेदाराची सून आपण म्हणतो, तिला बघितल्यावर त्यांचा दृष्टिकोन काय होतो मित्रांनो, की अशी चमूची आई असते, बदल असतो छत्रपती. आणि त्यांनी इतकंच काय की तुम्ही जर शत्रुपक्षाचा जर काही धर्मग्रंथ जर असाल आणलेला तर तो देखील सन्मानाने परत करा, असा राजा मॅनेजमेंट गुरु होता असं म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे आपण म्हणतो की स्ट्रॅटेजी अजून महत्त्वाची असते की तुमच्याकडे अपयश आलेलं आहे आणि समोर बलाढ्य हे पातशाह आहे, राजेशाह आहे, यांच्यासाठी कॉम्प्रोमाइज देखील करावं लागते. तर आपण म्हणतो ना की एखादी जर लांब मुडी घ्यायची असली आपल्याला तर थोडं पाठीमागे देखील यावं लागतं आपल्याला. तर त्यांनी त्यावेळेस पुरंदरचे किल्ले जे तह केला त्यास अनेक किल्ले त्यांनी परत केले
पण परत नव्या दमाने नव्या जोमाने त्यांनी ते किल्ले परत मिळवले. सांगायचं तात्पर्य काय, वेळेवरचं नियोजन, मॅनेजमेंट आणि मानव संसाधन आपण म्हणतो ना की आपल्याला कमी लोकांमध्ये करत असताना असे मावळे घडवले त्यांनी. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, हां, असे मंडळी त्यांनी घडवली आणि या मंडळीमध्ये एक आत्मविश्वास निर्माण केला की आपल्याला स्वराज्याची स्थापना करायची आहे. आणि आज आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी निष्ठा काय ते आपल्याला माहीत नाही. म्हणजे निष्ठाची विष्ठा झालेली आजकाल बऱ्याच ठिकाणी राजकारण बघितलं. पण एका राजासाठी जीवाची बाजी लावणारे असे सैनिक तयार करणं हे सुद्धा फार मोठं एक संघटन कौशल्य म्हणता येईल. की शिवाजी महाराजांसाठी जीव देणारे असंख्य मावळे त्यावेळेस होते. त्यांनी कोणती पर्वा केली नाही की मला शिवाजी महाराजांसाठी जीव द्यावा लागेल. आग्राहून सुटका करताना देखील त्यांच्या जागी झोपायची जी तयारी दाखवली महालाने, तर ते आपल्याला असे असंख्य उदाहरणं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेले जे मावळे आहेत त्या पद्धतीने. सर्वात संघटन कौशल्यामध्ये अजून असं म्हणता येईल की त्यांनी 18 पगड जाती, 12 बलुतेदार सर्वसामान्य लोकांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास दिला की होय, हे हिंदवी स्वराज्य आपलं राहील. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा म्हणता. तुम्ही जर घोडेस्वार घेऊन जात असाल, कुठं स्वारी करत असाल, तर शेतकऱ्याच्या शेतीला कोणताही धक्का लावता कामा नये, त्याचं नुकसान करता कामा नये. असे असंख्य गुण छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होते आणि ते गुण म्हणजे मॅनेजमेंट गुरुच म्हटलं पाहिजे. विचार करा मित्रांनो, तंत्रज्ञानाचे आपण आज विषय काढतो. त्या काळामध्ये सागरी आरमार उभारण्याचं धाडस आणि कौशल्य छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलं होतं. आंग्रे बंधू जे होते समुद्र किनारपट्टीवर, त्यावेळेस जागतिक दर्जाचं आरमार त्यांनी उभारलं होतं. अशा पद्धतीने असंख्य उदाहरणं आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी मॅनेजमेंट काय असतं हे दाखवलेलं आहे. आणि माझ्या मते ते खरोखरच मॅनेजमेंट गुरु, एक कौशल्यपूर्ण युद्धनीती वापरणारे एक योद्धा होते. त्याचप्रमाणे सर्वसामान्याचं सोबत घेऊन लढणारे एक संघटन कौशल्यपटू होते. त्याचप्रमाणे बलाढ्य शक्तीला सामोरं जाताना एक दृढ आत्मविश्वास निर्माण करून त्यांना कशाप्रकारे नामोहरण करायचं याचं ते स्ट्रॅटेजी त्यांच्याकडे होती. अशी असंख्य संवाद कौशल्य, सर्वांशी जुळून घेणं, सर्वांना सोबत ठेवणं वगैरे, ही काही सोपी गोष्ट नाही मित्रांनो. आणि तुम्हाला माहीत असेल छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असंख्य मुस्लिम देखील लोक होते की ज्यांच्याकडे प्रमुख जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे हिंदवी स्वराज्य होतं हे सर्वसामान्य लोकांचं होतं, जनतेचं होतं, रयतेचं होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा म्हणतात. आणि अशा रयतेच्या राजाला आपण निश्चित अभिवादन केलं पाहिजे. आज शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही जीवनचरित्र आहे, त्यांचे जे काही कौशल्य आहे, मॅनेजमेंट टेक्निक आहे, हे परदेशामध्ये शिकवलं जात आहेत मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीमध्ये. तर असंच आपण देखील आता या पिढीला मी विनंती करेल की तुम्ही तुमच्या नातवंडांना, मुलांना छत्रपती शिवाजी महाराज काय हा कळू द्या, त्यांना समजून सांगा. उद्या भविष्यात त्यांना हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कौशल्य आहे ते आत्मसात करता येतील, प्रगती करता येईल. आणि स्वाभिमान काय असतो, लढा काय असतो, कशाप्रकारे लढवय्यापणे लढायचं असतं आणि कशाप्रकारे स्वराज्य स्थापन करत असतं, हे जर उदाहरण द्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं. अशा या मॅनेजमेंट गुरुला म्हणेल मी की कोटी कोटी प्रणाम. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही विचार सर्वांपर्यंत पोचवाय यासाठी हा जय छत्रपती शिवाजी महाराज, जय भवानी, जय शिवाजी.